नमस्कार मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला खेळत असलेली हवा खरंच स्वच्छ आहे का? आणि 2025 मधील देशातील सर्वात प्रदूषित आणि स्वच्छ हवा असलेली शहरे नेमकी कोणती आहेत? हे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा आणि जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी समीक्षा. तुम्हा सर्वांचं डेली डिजिटल कट्ट्यावर स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 2025 मधील देशातील टॉप 10 मध्ये असलेली सर्वात प्रदूषित आणि सर्वात स्वच्छ असलेली शहरे कोणती आहेत. ही यादी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यावर थेट परिणाम करू शकते. चला तर मग सर्वात आधी बघूयात देशातील टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित असलेली शहरे. नंबर 1 वर आहे हापूर. इथे हवा इतकी दाट झाली आहे की लोक सकाळी चालताना समोरचा माणूस दिसायलाही त्रास होतो. जसं हिवाळ्यात धुके असतं तसंच, पण अधिक विषारी. नंबर 2 वर आहे दिल्ली. आपल्या देशाच्या राजधानीत श्वास घेणं म्हणजे जणू कोणीतरी धुराचा चेंबर उघडला आहे. लोक मास्क न घालता बाहेर चालूही शकत नाही. नंबर 3 वर आहे गुरुग्राम. या शहरामध्ये बांधकाम, ट्रॅफिक आणि उद्योग यामुळे जणू शहरावर धुळीची चादरच टाकली आहे. नंबर 4 वर आहे गाझियाबाद. या शहरामध्ये तर सूर्य दिसणे देखील कठीण आहे. नंबर 5 वर आहे नोएडा. इथे AQI रोज नव्या अत्यंत वाईट पातळीवर जातोय. तसेच मेरठ, कानपूर, लखनौ, बुलंदशहर, फरीदाबाद या शहरांमध्ये धूळ आणि कचरा जाळणे हे रोजचे वास्तव झाले आहे. आणि आता आपण बघूया देशातील टॉप 10 सर्वात स्वच्छ असलेली शहरे. नंबर 1 वर आहे कोहिमा. इथे हवा इतकी स्वच्छ आहे की सकाळी बाहेर गेल्यावर ताजेपणा जाणवतो, जसं पर्वतावर जाताना होतं. नंबर 2 वर आहे एझर. हे अगदी शिस्तबद्ध शहर आहे आणि कमी प्रदूषण व हलकी हवा आहे. नंबर 3 वर आहे शिलाँग. या शहरामध्ये थंड वारे वाहतात आणि हिरवाईमुळे निसर्गाचे शुद्धीकरण होते. नंबर 4 वर आहे इम्फाळ. या शहरामध्ये कमी वाहन, कमी धूर व आरोग्य उत्तम राहते. तसेच पोर्ट ब्लेअर, पदुच्चेरी, गंगाकोट, मैसूरू, तिरुवनंतपुरम, गोवा या शहरांसहित ही शहरे ऑक्सिजन झोन बनली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या शहराचा AQI किती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी अशा सोप्या आणि उपयुक्त अपडेटसाठी सबस्क्राईब करा.